नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 25 ऑक्टोबर 2026 रोजीची परीक्षा देणार असाल तर तुमच्यासाठी हे सेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे। या सेशन मध्ये आपण भारतीय राज्यघटनेमधील महत्त्वाची कलमे जी आहे तर ती इथं बघणार आहोत। तर तुम्ही याप्रमाणेच अजून दुसरे एखादं लेक्चर जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्या लेक्चरशी संबंधित टॉपिक तुम्हाला सांगायचा आहे, मग त्यावर आपण अशाच प्रकारचा एक दर्जेदार लेक्चर घेऊन येणार आहोत। मग सुरुवातीलाच लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मग लेक्चर सुरू करण्या अगोदर रक्षाबंधन स्पेशल आपण आपल्या सर्व कोर्सेसवर 30% डिस्काउंट ठेवलेलं आहे। कुपन कोड बंधन नावाचं कुपन कोड यूज करायचे, सगळ्याच कोर्सेसवर असणार आहे जे आपल्या ॲपवर आहे। अगदी 100 रुपयाच्या नोट्सवर पण हे कुपन कोड यूज करता येणार आहे। मग तुम्हाला अभ्यास मित्राचा ॲप डाउनलोड करून ठेवायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला लेक्चरशी संबंधित महत्त्वाचे PDF किंवा नोट्स आणि कोर्सेस हे सगळं तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध होऊन जाईल। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका। सुरू करूया आजचं सेशन। तर यामध्ये आपण चॅप्टर वाईज महत्त्वाची कलमं जी आहे जी वारंवार परीक्षेमध्ये विचारली जातात ती बघणार आहोत। मग संघ राज्य आणि त्याचा राज्यक्षेत्राचा भाग 1 आहे आणि त्यामधील महत्त्वाचा कलम आपण जर बघितलं, पहिलं कलम आहे कलम 1। कलम 1 मध्ये आपल्या भारताचं नाव आणि राज्यक्षेत्र म्हणजे संघ राज्याचं नाव आणि राज्यक्षेत्र दिलेलं आहे। इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट्स असं दिलेलं आहे। तर या सेशन मध्ये आपण कलमांची खूप जास्त इन्फॉर्मेशन बघणार नाहीये, कारण आपल्याला कलम कशाशी संबंधित आहे असा प्रश्न मोस्टली विचारला जातो। मग कलम 1 जे ते संघ राज्य आणि त्याची राज्यक्षेत्राशी संबंधित कलम आहे, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर संघ राज्याचं नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र दिलेले आहे। कलम 2 जे आहे ते आपला प्रदेश नसलेला भाग म्हणजे नवीन राज्य भारतीय संघ राज्यात दाखल करून घेण्याशी संबंधित कलम 2 आहे। मग आपण जर बघितलं तर हा अधिकार कुणाला दिलेला आहे? नवीन राज्य दाखल करून घेण्याचा संसदेला हा अधिकार आहे। त्यानंतर कलम 3 मोस्ट इम्पॉर्टंट आहे। खूप सारे प्रश्न या कलमावर विचारले जातात। यानुसार आपण अस्तित्वात असलेल्या राज्यापासून नवीन राज्य निर्माण करू शकतो, राज्याचं नाव बदलू शकतो, त्याची सीमा बदलू शकतो, त्याचं क्षेत्र बदलू शकतो। तर नाव, सीमा, क्षेत्र आणि अस्तित्वात असलेल्या राज्यापासून नवीन राज्याची निर्मिती या संबंधित कलम कोणता आहे? ते कलम 3। मग ह्या गोष्टी करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसद जे आहे ते नवीन राज्य निर्माण करू शकते, क्षेत्र, सीमा, नाव यामध्ये बदल करू शकते। मग आता बघा कलम 2 आणि कलम 3 मध्ये काय डिफरन्स आहे? तर कलम 2 एखादा प्रदेश सध्या आपला नाहीये पण त्याला आपला बनवण्याशी संबंधित, त्याला आपलं राज्य बनवण्याशी संबंधित कलम 2 आहे, आणि कलम 3 जे आहे ते अस्तित्वात असलेल्या राज्यांमध्ये बदल करण्याशी संबंधित आहे। पुढे जाऊया नागरिकत्व। तर नागरिकत्व चॅप्टर मध्ये आपल्याला कलम 5 माहित असलं पाहिजे। कलम 5 मध्ये घटना ज्या दिवशी लागू झाली त्या दिवशी कोण व्यक्ती भारताचे नागरिक होते हे आपल्याला दिलेलं आहे। त्यानंतर कलम 6 यावर पण प्रश्न विचारला तो, जे लोक पाकिस्तानच्या एरियामधून भारतात आले ते कशा प्रकारे देशाचे नागरिक बनतील ही माहिती कलम 6 मध्ये दिलेली आहे। कलम 9 आणि 11 मोस्ट इम्पॉर्टंट। कलम 9 मध्ये दिलेलं आहे की जर तुम्ही दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर तुमचं आपल्या देशाचं नागरिकत्व काय होईल? रद्द होईल। आणि 11 कलम काय म्हणतं? तर संसदेला आपण जर बघितलं नागरिकत्वाशी संबंधित कायदा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, आणि मग संसदेने या अधिकाराचा वापर करून नागरिकत्व कायदा 1955 जो आहे तो संमत केलेला आहे। मग त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आलेले। या कायद्यामध्ये नागरिकत्व मिळवण्याचे 5 मार्ग देण्यात आलेले, तसेच नागरिकत्व समाप्तीच्या 3 बाबी इथं देण्यात आलेल्या आहेत। पुढे जाऊया मूलभूत हक्क। तर मूलभूत हक्कामध्ये मोस्टली सगळेच कलम जे आहेत ते महत्त्वाचे, पण त्यातल्या त्यात पण मोस्ट इम्पॉर्टंट कलम कोणते जे वारंवार विचारले जातात? तर कलम 12। कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या आहे, सेम व्याख्या कलम 36 मध्ये आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर कलम 13। कलम 13 मध्ये कायद्याची व्याख्या आहे। कशाची व्याख्या आहे? कायद्याची व्याख्या आहे। तर आपण जर बघितलं यामध्ये न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व आहे, ज्युडिशियल रिव्ह्यूचं तत्व आहे। तर राज्य असा कायदा बनवू शकत नाही की ज्याने मूलभूत हक्कांचं उल्लंघन होईल, आणि असा जर कायदा बनवला तर तो नल अँड वॉइड म्हणून डिक्लेअर केला जाईल, त्याचा प्रभाव शून्य होऊन जाईल। या गोष्टी कलम 13 मध्ये बोलण्यात आलेल्या आहे। कलम 14 कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण। आता कलम 15, 16, 17 आणि 18 यांचे कीवर्ड मी तुम्हाला सांगतो, ते कीवर्ड लक्षात ठेवायचे। कलम 15चा कीवर्ड काय आहे? तर तो आहे भेदभावास मनाई। कलम 15चा कीवर्ड काय आहे? तर भेदभावास मनाई। कलम 16चा कीवर्ड काय आहे? नागरिकांना समान संधी। कीवर्ड सांगतो नंतर कलम सांगतो। कलम 17चा कीवर्ड काय आहे? तर अस्पृश्यता नष्ट करणे। आणि कलम 18चा कीवर्ड काय आहे?
पदव्या किताब रद्द करणे. तर बघा हे वेगवेगळे कीवर्ड आहे. मग कलम 15 काय म्हणतं, तर कलम 15 म्हणतं धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचं ठिकाण यावरून भेदभाव करता येणार नाही. त्याचबरोबर जर बघितलं तर कलम 16 काय म्हणतं, कलम 16 म्हणतं की धर्म, वंश, जात, लिंग, जन्माचं ठिकाण, कुळ आणि राहण्याचं ठिकाण यावरून काय केलं जाणार नाही, नागरिकांमध्ये नोकरीच्या बाबतीत भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे नागरिकांना नोकरीमध्ये काय असेल, समान संधी असेल असं कलम 16 मध्ये म्हटलेलं आहे. कलम 17 ने अस्पृश्यता नष्ट केलेली आहे आणि कलम 18 ने पदव्या किताब जे आहे ते नष्ट केलेली आहेत. पुढे जाऊया. आता कलम 19 मधील 6 स्वातंत्र्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर पहिली गोष्ट कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्य, मग या स्वातंत्र्याचे उपकलम ABCD आपल्याला माहित असलं पाहिजे. मग आपण जर बघितलं तर कलम 19(1)(a) मध्ये भाषण, व्यक्ती स्वातंत्र्य, नंतर 1(b) मध्ये सभा भरवण्याचं स्वातंत्र्य, C मध्ये संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, D मध्ये जर बघितलं तर फिरण्याचं स्वातंत्र्य, संचार, E मध्ये जर बघितलं तर भारतामध्ये कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य. आता F मध्ये संपत्तीचा अधिकार होता, ज्याला 44वी घटना दुरुस्ती 1978 ने आपण जर बघितलं भाग 12 मध्ये टाकण्यात आलेले भाग 12 प्रकरण 4 आणि कलम 300(a) मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर ही एक बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि जे G आहे त्यामध्ये आपल्याला कोणताही व्यवसाय स्वातंत्र्य आहे. तर अशा प्रकारे ABCDE आणि G आज हे 6 स्वातंत्र्य कलम 19 मध्ये आहे. आता इथं आपल्याला कलम 19(1)(a) दिले. तर कलम 19(2)(a) काय आहे, तर यामध्ये भाषण, व्यक्ती स्वातंत्र्यावर कोणती बंधनं आहे ती या कलम 19(2)(a) मध्ये दिलेली आहे. त्यानंतर कलम 19(2)(b) मध्ये शांतता आणि विनाशस्त्र एकत्र येण्याचं जे स्वातंत्र्य, सभा भरवण्याचं, त्यावर कोणती बंधन आहे तर ती या 19(2) मध्ये दिली. आणि 19(1) मध्ये काय आहे तर स्वातंत्र्य आपल्याला बघायला मिळतात. आय होप तुम्हाला समजले असेल. त्यानंतर कलम 20, तर कलम 20 हे महत्वाचं कलम आहे आणि कलम 21 महत्वाची कलम आहे. कारण हे राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा घोषित होते तर तेव्हा इतर मूलभूत हक्क बजावण्याचा अधिकार आपला निलंबित होतो, पण हे 2 मूलभूत हक्क बजावण्याचा अधिकार जो आहे तो आपला निलंबित होत नाही. ही तरतूद 44वी घटना दुरुस्ती 1978 ने टाकण्यात आलेली, म्हणून ही 2 कलम खूपच महत्वाची आहे. कलम 20 काय म्हणतं, तर एखाद्याला पकडण्यात आलं, एखाद्याने अपराध केला तर त्याला काही स्वातंत्र्य असतील, जसं की स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याचं स्वातंत्र्य त्याला असेल. त्याचबरोबर त्याला एका गुन्ह्यासाठी 2 शिक्षा देता येणार नाही. त्याचबरोबर जर बघितलं तर एक्सपोस्ट फॅक्टो कायद्याचा वापर इथं केला जाणार नाही. एक्सपोस्ट फॅक्टो कायदा म्हणजे मागील तारखेपासून लागू होणारा कायदा. तर अशा प्रकारे कलम 20 ने जो अपराधी व्यक्ती असतो तर त्याला काही स्वातंत्र्य मिळतात. आणि कलम 21 ने जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची तरतूद कलम 21 मध्ये करण्यात आलेली आहे. आता पुढे जाऊया. 21A ने 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी शिक्षण जे आहे ते मोफत आणि सक्तीचं केलेलं आहे. मग याशी संबंधित 86वी घटना दुरुस्ती 2002 आहे. त्यानंतर कलम 22 जे आहे, तुम्हाला पोलिसांनी अटक केली तर अटक केल्यानंतर तुम्हाला काही स्वातंत्र्य असतात, जसं की तुम्ही तुमच्या वकिलाचा सल्ला घेऊ शकता, तुम्हाला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर करायला पाहिजे, तुम्हाला अटकेचं कारण जाणून घेण्याचा अधिकार असतो. त्याच प्रकारे तुम्हाला स्थानबद्ध जरी करण्यात आलं तरी पण तुम्हाला काही स्वातंत्र्य वगैरे मिळत असतात. तेच कलम 22 मध्ये आहे, अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण. कलम 23 ने मानवी व्यापार, माणसांचा व्यापार आणि वेठबिगारी याला काय केलेले आहे, मनाई केलेली आहे. वेठबिगारी म्हणजे कोणताही मोबदला न देता जर सरकार कोणी तुमच्याकडून काम करून घेत असेल, कोणीही खाजगी व्यक्ती, सरकार, तरी इथं काय केलं जाऊ शकतं तर तुम्ही तुमचं या हक्कांचं जर हनन होत असेल तर कलम 32 चा वापर करून आणि कलम 226 वापर करून तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. कलम 32 नुसार तुम्हाला तुमचे मूलभूत हक्क सर्वोच्च न्यायालय मिळून देतं, तर कलम 226 नुसार हायकोर्ट तुम्हाला तुमचे मूलभूत हक्क मिळून देतं. तर माणसांचा व्यापार, माणसांची खरेदी विक्री, खास करून महिला, स्त्रिया, बालक यांची खरेदी विक्री, आणि आपण जर बघितलं तर वेठबिगारी याला कलम 23 मनाई करतं. कलम 24 जे आहे तर कलम 24 काय म्हणतं, 14 वर्षाखालील जे बालक आहे त्यांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवता येणार नाही. पुढे जाऊया. कलम 25 काय म्हणतं, तर कलम 25 म्हणतं एक व्यक्ती म्हणून तुम्हाला एखाद्या धर्माची चॉईस करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याचं आचरण, प्रसार, प्रकटीकरण करण्याचं स्वातंत्र्य आहे. फॉर एक्झाम्पल मी जर हिंदू आहे तर मी काय करू शकतो,
आपण जर बघितलं उपवास वगैरे करू शकतो, त्या धर्माचं प्रकटीकरण करू शकतो. त्यानंतर एखादा व्यक्ती मुस्लिम असेल तर डोक्यात टोपी घालू शकतो, एखादा शीख असेल तर तो कृपान जवळ ठेवू शकतो. त्यानंतर कलम 26 काय होतं, तर कलम 26 जे आहे तर ते धार्मिक व्यवहार पाळण्याचं स्वातंत्र्य कलम 26 मध्ये आहे. कलम 25 आणि 26 दोन्ही पण महत्वाचे आहे. पुढे जाऊया. कलम 29 हे याच्या नावात आहे अल्पसंख्याक वर्गाला स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे कलम 29 मध्ये. पण कलम 29 मध्ये अजून डिटेल मध्ये जर याला अभ्यासलं तर कलम 29 मध्ये दिलेले की भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. तर कलम 29 जरी अल्पसंख्याक शब्द यामध्ये असेल पण ते अल्पसंख्याकांसाठी नाही, ते सगळ्यांसाठी आहे. कलम 30 काय म्हणतं, तर अल्पसंख्याक वर्गांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तो कलम 30 ने उपलब्ध करून दिलेला आहे. कलम 32 नुसार आपल्या मूलभूत हक्कांचं हनन झालं तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊन ते परत मिळू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 लाच घटनेचा काय म्हटलेलं आहे, आत्मा म्हटलेलं आहे. यामध्ये 5 प्रकारचे रिट असतात. आपण जर बघितलं हेबियस कॉर्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन, सर्शोरी, कोवारंटो. आणि सेम कलम 32 जसं आपण मूलभूत हक्कांसाठी हायकोर्टात जाऊ शकतो तसं कलम 226 नुसार आपण कलम 32 नुसार जसं आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो तसं कलम 226 नुसार आपण हायकोर्टात जाऊ शकतो. पुढे जाऊया. मार्गदर्शक तत्वांची महत्वाची कलम जी वारंवार विचारली जातात, यावर मोस्टली जोडी लावायला प्रश्न विचारला जातो. मग कलम 39 हे सर्वांना समान न्याय आणि गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य. तर गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य कलम 39 ए देतं. ग्रामपंचायतची स्थापना करणं, त्यांना अधिकार देणं कलम 40 मध्ये. कलम 43 ए काय, तर उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा काय असला पाहिजे, सहभाग असला पाहिजे. आणि 43 बी हे 97वी घटना दुरुस्तीनुसार ऍड करण्यात आलेले. तर 43 बी सहकारी संस्थांच्या स्थापनेवर भर देतं. 44 मोस्ट फेवरेट कलम आहे आयोगाचं, समान नागरी कायदा. 45 मध्ये सुद्धा बदल झालेला आहे 86वी घटना दुरुस्तीनुसार. पहिले याच्यामध्ये 0 ते 14 वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची तरतूद होती. आता 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची तरतूद कलम 45 मध्ये आपल्याला बघायला मिळते. कलम 48 ए, 48 हे पर्यावरण, वने आणि वन्यजीव यांचं रक्षण करतं. तर बघा कलम 48 जे आहे, कलम 48 मध्ये कृषी आणि जे पाळीव प्राणी आहे त्यांच्यावर फोकस केलेला आहे. आणि 48 ए मध्ये कृषीच्या जागी पर्यावरण आणायचं आणि पाळीव प्राणीच्या जागी जंगली प्राणी आणायचे. तर पाळीव प्राणी आणि कुठे आहे, कलम 48 मध्ये पाळीव प्राणी आणि शेती म्हटलं, गायी, दुभती जनावरं यांचं संरक्षण करायचं, यांच्या कत्लीला मनाई करायचं, शेतीमध्ये मॉडर्नायझेशन आणायचं कलम 48. आणि कृषी जागी पर्यावरण शब्द टाकायचा आणि पाळीव प्राण्याच्या जागी जंगली प्राणी, जंगल हे शब्द टाकले की कलम 48 ए आपल्याला लक्षात ठेवायचं. कलम 50 न्यायव्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था सेपरेट असायला पाहिजे. आणि कलम 51 आंतरराष्ट्रीय शांततेसाठी आपल्या राज्याने, आपल्या देशाने प्रयत्न करायचे आहेत. पुढे जाऊया. मूलभूत कर्तव्य. तर मूलभूत कर्तव्याचं कलम एकच आहे जे 42वी घटना दुरुस्ती 1976 ने संविधानामध्ये टाकलेले कलम 51 ए. आणि यामध्ये सध्या 11 कर्तव्य आहे, ज्यापैकी बऱ्यापैकी कर्तव्य सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार USSR म्हणजे सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून आपण टाकलेली आहे. आता संघ राज्याविषयी जो भाग 5 आहे मग त्याविषयीची महत्वाची कलम आपण इथे बघून घेऊया. तर कलम 52 भारतासाठी एक राष्ट्रपती असेल यामध्ये दिलेले. कलम 53 राष्ट्रपतीकडे आपल्या देशाचे कार्यकारी अधिकार असतील. कलम 54 मध्ये राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये कोण भाग घेतं हे दिलेले. तर राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राज्याच्या विधानसभा यांचे निवडून आलेले लोक जे आहे ते फक्त भाग घेत असतात. नामनिर्देशित नॉमिनेटेड मेंबर्स नॉट पार्टिसिपेट इन प्रेसिडेन्शियल इलेक्शन. तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ओनली इलेक्टेड मेंबर जे आहे ते इथं भाग घेत असतात. मग ते कलम 24 मध्ये दिलेले. मग 54 मध्ये दिलेले. कलम 55 मध्ये काय दिले, कलम 55 मध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रपतीचं इलेक्शनचं नाव दिलेले एकल संक्रमणे मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. मग जे लोक भाग घेतात त्यांना किती जे वोटिंग असतं तर त्याची व्हॅल्यू किती असते किंवा इलेक्शन कसं होतं हे 55 मध्ये दिलेले. तर ही कलम. आणि अजून एक कलम आहे इथे 61. तर 61 मध्ये राष्ट्रपतींना काढून टाकण्याची प्रक्रिया दिलेली आहे. राष्ट्रपतीला एकाच कारणावरून काढून टाकला जातो, संविधानाचा भंग. आणि कलम 72 मध्ये राष्ट्रपतीचा काय दिलेला आहे, दयेचा अधिकार दिलेला आहे. सेम राज्यपालाचा दयेचा अधिकार कुठे दिलेला आहे, 161 कलमामध्ये दिलेला आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकारामध्ये काय फरक आहे, तर राष्ट्रपती मृत्यूदंडाच्या शिक्षेला पण माफ करू शकतात
आणि लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला पण क्षमा करू शकतात, पण राज्यपालांना हे अधिकार नाहीये. तर ही राष्ट्रपती बाबतची कलम 52 मध्ये राष्ट्रपती असेल भारतासाठी एक, 53 मध्ये राष्ट्रपतीकडे कार्यकारी अधिकार असेल, 54 मध्ये राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट होणार लोक, 55 मध्ये इलेक्शनची मेथड, 61 मध्ये महाभियोग आणि 72 मध्ये क्षमादानाचा अधिकार, दयेचा अधिकार. त्यानंतर कलम 74 75 जे आहे तर ते मंत्रिमंडळाशी संबंधित आहे, पंतप्रधानांशी संबंधित आहे. बघा असा एक प्रश्न विचारला तो की कोणत्या कलमांमध्ये आपण जर बघितलं तर पंतप्रधान राष्ट्रपती यांचा संबंध आहे, तर 74 75 आणि 78 यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचा संबंध आहे. 74 काय म्हणतं, तर राष्ट्रपतींना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी, सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काय असेल, एक मंत्रिमंडळ असेल. या कलमामध्ये हे दिलेले. कलम 75 मध्ये काय दिलेलं आहे, तर कलम 75 मध्ये हे दिलेले की राष्ट्रपती पहिले पंतप्रधानांची नियुक्ती करतील आणि त्यांच्या सल्ल्याने ते इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील, असं 75 मध्ये दिलेले. तर 74 मध्ये काय, राष्ट्रपतीला सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ, आणि 75 मध्ये राष्ट्रपती पहिले पंतप्रधानांची नियुक्ती करतील, नंतर इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील. इतर मंत्री हे राष्ट्रपतीला वैयक्तिकरित्या जबाबदार असतील आणि मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असेल. ह्या गोष्टी 75 मध्ये दिलेल्या आहेत. 76 मध्ये भारताचा महान्यायवादी, मोस्ट फेवरेट कलम आहे आयोगाचं. पुढे जाऊन 78 पंतप्रधानांची कर्तव्य कलम 78 मध्ये दिलेली आहे. 167 मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिलेली आहे. त्यानंतर कलम 74 मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत सेम कलम 163 मध्ये राज्य पातळीवर ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. राज्यपालाला सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली काय असेल, एक मंत्रिमंडळ असेल. आणि 75 मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत 164 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. काय आहे, तर राज्यपाल मुख्यमंत्र्याची आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची काय करतील, नियुक्ती करतील. राज्याचं मंत्रिमंडळ जे आहे ते कुणाला जबाबदार असेल, राज्याच्या विधानसभेला, आणि मंत्री वैयक्तिकरित्या राज्यपालाला. तर हे कलम जे आहे ते ऍज इट इज लक्षात ठेवायचं. 74 75 आणि इथं जर बघितलं तर 78. आणि राज्य पातळीवर हेच कर्म 163 164 आणि 167 आहे. कलम 76 महान्यायवादी विषयी, तर कलम 165 जे आहे ते महाधिवक्त्याविषयी आहे. माझा पुढची कलम 79 मध्ये आपली संसदेची रचना आहे. मग संसद, राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा मिळून बनते. मग 79 नंतर 80 कलम राज्यसभेची रचनेचं आहे, 81 लोकसभेच्या रचनेचं आहे. पुढे जाऊया. कलम 108 जे ते संयुक्त बैठकीची तरतूद, त्यामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. कलम 110 जे आहे ते धनविधेयकाची व्याख्या कलम 110 मध्ये दिलेली आहे, आणि धनविधेयक कसं पारित होतं हे कलम 109 मध्ये दिलेलं आहे. कलम 112 मध्ये अर्थसंकल्प विषयक तरतूद दिलेली आहे, पण घटनेमध्ये त्याला वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे शब्द वापरलेले आहे. बजेट शब्द, अर्थसंकल्प शब्द वापरलेले नाही. कलम 213 जे आहे तर ते वट हुकूम, ऑर्डिनन्स, अध्यादेशाशी संबंधित आहे. राष्ट्रपती काय करू शकतात, संसद जेव्हा काम करत नसेल तेव्हा अध्यादेश काढू शकतात. मग 1 2 3 ची रचना जी, तर या 1 ला फक्त 2 आणि 3 च्या मध्ये टाकायचे. 2 1 3 हे जे कलम आहे 213 हे राज्यपालाच्या ऑर्डिनन्सचं कलम आहे. राज्यपाल, राज्य विधिमंडळ जेव्हा काम करत नसेल तेव्हा अध्यादेश काढू शकतात, ऑर्डिनन्स काढू शकतात. कलम 124 जे ते सर्वोच्च न्यायालयाविषयी आहे, त्याची रचना, त्याची स्थापना. आणि परत 2 आणि 4 च्या मध्ये 1 ला आणा. 214 जे आहे ते हायकोर्टाची स्थापना, त्याच्या रचनेविषयी आहे. कलम 129 जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालय जे आहे ते अभिलेखाचे न्यायालय असेल, कोर्ट ऑफ रेकॉर्ड असेल. म्हणजे सर्वोच्च न्यायालय आपले सगळे न्याय जे काही डिस्कशन सर्वोच्च न्यायालयात होतं ते सगळं रेकॉर्ड करून ठेवलं जातं. भविष्यात त्याचा उपयोग होत असतो. जसं की सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवल्यानंतर कलम 137 नुसार सर्वोच्च न्यायालय आपले पूर्वी दिलेले जे काही निर्णय असतात ते रेकॉर्डेड असतात. मग ते काय करू शकतं, बदलू शकतं. हा अधिकार 137 मध्ये दिलेला आहे. तर सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या निकालाचं परीक्षण करू शकतं आणि त्यामध्ये बदल सुद्धा करू शकतो. कलम 129 जे आहे यानुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या आणि इतर न्यायालयांच्या अपमानासाठी शिक्षा देता येते. सेम याच गोष्टी हायकोर्टाबाबत कलम 215 मध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर अजून एक आपण जर बघितलं तर 131 कलम सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणजे प्रारंभिक अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयास दिलेले. एखादा खटला डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात आपण जर बघितलं काही स्पेसिफिक खटले डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जातात, अपील करून वगैरे जायची गरज नसते. राज्यांमध्ये भांडल, राज्य आणि केंद्र सरकारमधील भांडल, तर त्याचा कलम आहे 131. कलम 143 राष्ट्रपतीचं सल्लागार अधिकार क्षेत्र कलम 143 मध्ये आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडे ते सल्ला मागू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचा सल्लागार अधिकार क्षेत्र असंही म्हटलं पाहिजे आपण याला. कलम 148 कॅग विषयी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. पुढे जाऊया. आता राज्यपालाविषयी जी कलमे आहे तर त्याची ट्रिक आहे राजा का नाक योगा से साप. मग आपल्याला अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची राजा का, इथं फक्त नाक शब्दाला स्प्लिट करून लिहायचे नाक योगा से साफ. मग आपण 153 कलमापासून सुरुवात करायची. 153 मध्ये राज्यपाल बाबत तरतुदी, त्यानंतर 154 का वरून कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे सोपवण्यात आलेले, ना वरून 155 मध्ये राज्यपालाची नियुक्ती केली जाते. त्यानंतर क वरून राज्यपालाचा कार्यकाळ राष्ट्रपतीची मर्जी असेल एवढा असतो, हे 156 मध्ये दिलेले आहे. योगावरून योग्यता पात्रता 157 मध्ये दिलेलं आहे. से वरून सेवा शर्ती 158 मध्ये दिलेलं आहे आणि साप वरून शपथ जी आहे ती 159 मध्ये दिलेली. तर ही ट्रिक अशी लिहून घ्यायची राजावरून राज्यपाल, का वरून कार्यकारी अधिकार, ना वरून नियुक्ती, क वरून कार्यकाळ, योग्यतावरून पात्रता, से वरून सेवा शर्ती, साप वरून शपथ लक्षात घ्यायचं आहे. आणि हे कलम मग 153 पासून सुरू करायचे आणि व्यवस्थित याची मांडणी करायची. त्याचबरोबर जर बघितलं कलम 161 मध्ये काय दिलेले राज्यपालाचा दयेचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर 163 आपण बघितलं राज्यपालाला सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. आणि याच्या पुढचा कलम जे आहे 164 यामध्ये काय दिलेले की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील. 165 मध्ये महाधिवक्ता आहे. 168 मध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर काही राज्यांमध्ये राज्य विधिमंडळ राज्यपाल विधानसभा हे दोघं मिळून बनलेलं असेल, तर काही राज्यांमध्ये राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषद मिळून बनलेला असेल. मग 169 मध्ये विधान परिषद निर्माण कशी होते, नष्ट कशी होते त्याबाबत तरतूद आहे. 170 मध्ये विधानसभेची रचना बघा, केंद्रीय पातळीवर पहिले राज्यसभेचं कलम कलम 80 येतं राज्यसभेचं, नंतर 81 लोकसभेचं कलम येतं. पण इथं पहिले विधानसभेचं कलम येत आहे आणि त्यानंतर विधान परिषदेची रचना आपल्याला बघायला मिळते 171 मध्ये. तर हा डिफरन्स थोडा लक्षात घ्यायचा आहे. हे 4 कलम जे 168, 169, 170, 171 परीक्षेच्या अगोदर एकदा तरी याला बघून जायचं आहे, म्हणजे तुमचं परीक्षेमध्ये कन्फ्युजन होणार नाही. धनविधेयकाची व्याख्या कलम 199 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर जर बघितलं राज्य पातळीवरील धनविधेयक 213 मध्ये जर बघितलं तर राज्य पातळीवर अध्यादेश वट हुकूम काढण्याचा अधिकार, हे कलम मी तुम्हाला पहिले सांगितलं. 214 मध्ये हायकोर्टाची तरतूद आहे. 215 मध्ये हायकोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड अभिलेखाचे न्यायालय असेल आणि स्वतःच्या अपमानाबद्दल शिक्षा सुद्धा हे देऊ शकतात, हे पण मी तुम्हाला सांगितलं. 226 नुसार मूलभूत हक्कांचं संरक्षण हायकोर्ट करू शकतात. हे कलम ऑलमोस्ट यातली बऱ्यापैकी कलम आपण बघितलेली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावरील कलम आपल्याला विचारले जातात. मग 243 कलम जे तर त्यामध्ये ग्रामपंचायत ग्रामसभा यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. 243 ए मध्ये ग्रामसभेविषयी माहिती दिलेली. 243 मध्ये सगळ्या व्याख्या आहेत. 243 ए मध्ये ग्रामसभा. 243 बी मध्ये आपण जर बघितलं पंचायतीची स्थापनेबद्दल तरतूद आहे, म्हणजे किती स्तरीय पंचायत स्थापन करायची. तर आपण जर बघितलं तर ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा प्रकारे आपल्याला पंचायतीची स्थापना करायची. 243 सी मध्ये पंचायतीची रचना दिलेली आहे. डी मध्ये आरक्षण आहे. आरक्षण कुणाला असेल, अनुसूचित जाती जमाती आणि महिला यांना आरक्षण असेल. 243 आय मध्ये वित्त आयोगाविषयी तरतूद आहे, राज्य वित्त आयोग. 243 के मध्ये राज्य निवडणूक आयोगाविषयी तरतूद आहे आणि 243 झेड डी मध्ये जिल्हा नियोजन समिती विषयक तरतूद आहे. तर ही मेन कलम आहे, यावर प्रश्न विचारला जातो. आता आयोगाची कलम, मेन आयोग जे आहे त्यांची कलम. तर 280 कलमामध्ये जर बघितलं तर वित्त आयोग आहे. 315 कलमामध्ये 315 ते 323 यामध्ये एमपीएससी आणि यूपीएससी यांच्याबाबत तरतूद आहे, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग. 324 मध्ये निवडणूक आयोगाविषयी तरतूद आहे. आता ही झाली आयोग. अजून बघा 338 मध्ये अनुसूचित जाती आयोगाविषयी तरतूद आहे. 338 ए मध्ये अनुसूचित जमाती आयोगाविषयी तरतूद आहे. 338 बी मध्ये मागासवर्गीय आयोगाविषयी तरतूद आहे. आता ही झाली आयोगाची कलम. इथं 2 कलम अजून लक्षात घ्यायची. कलम 330 नुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना आरक्षण असेल लोकसभेमध्ये आणि 332 नुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना आरक्षण असेल विधानसभेमध्ये. यानंतर पुढे जाऊया भाषा आणि आणीबाणी विषयक कलम. तर कलम 343 जे आहे तर ते हिंदी भाषेविषयी आहे. संघ राज्याची अधिकृत भाषा काय असेल तर देवनागरीत लिपीत लिहिलेली हिंदी भाषा ही संघ राज्याची अधिकृत भाषा असेल. 350 ए वर पण प्रश्न विचारला जातो.
प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याबाबत 350 कलम टाकलेले, 352 कलम राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती राजवट आणि 360 वित्तीय आणीबाणीचा कलम आहे आणि 368 घटना दुरुस्तीचं कलम आपल्याला बघायला मिळतं. तर अशा प्रकारे आपण महत्वाची सर्व कलम इथं बघितलेली आहे जी वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. हे सेशन 1-2 वेळा तरी रिवाइज व्हायला हवं आणि जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजेल. जर नवीनच असाल तर तुम्हाला गोष्टी वारंवार रिवाइज करून किंवा अभ्यास करून हे सेशन तुम्हाला अजून व्यवस्थितरित्या समजेल. तर 30% डिस्काउंट हे कुपन कोड बंधन आहे, हे वापरायला विसरू नका. बाकी हे सगळ्या कोर्सेसवर तुम्ही लाभ घेऊ शकता. तलाठीची बॅच सुरू आहे, कंबाईन 60+ बॅच आहे, PYQ ची बॅच आहे, या सगळ्यांवर हे कुपन कोड अप्लाय होईल. राज्यसेवा त्यानंतर जर बघितलं तर कंबाईनची फाउंडेशन बॅच. यासाठी आपलं ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल, इन्स्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. याची PDF आपण ऍपमध्येच जे काही बॅचेस आहे त्यामध्ये उपलब्ध करून देऊ. आय होप लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चरला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.